नमस्कार माझ्या मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेलीच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण रोज प्रयत्न करत असतो की उद्या मार्केट काय करणार आहे आणि कुठल्या पद्धतीची ट्रेडिंग करावी. मला आज 2-3 कमेंट आल्या, त्या मला ते आवर्जून सांगायचे आहेत की मी हर वेळेला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मी असं बोलतो की नमस्कार मित्रांनो. तर माझ्या एका भगिनीचा मला मेसेज आलाय की सर, आम्ही तुम्हाला पण फॉलो करतो, तुम्हाला पण बघतो, तुमच्या लेवलला ट्रेड करतोय, तर फक्त मित्रांनो का, आम्हाला का नाही? तर उद्यापासनं मी एक प्रयत्न करेन, नक्कीच प्रयत्न करेन की उद्यापासून नमस्कार माझ्या भावांनो आणि माझ्या भगिनींनो ह्याच्याबद्दल सुरुवात करणार आहे. खूप बरं वाटतं, तुम्ही कनेक्ट होताय, अशी प्रतिक्रिया भेटतायत मेसेजद्वारा, व्हॉट्सअपद्वारा आणि फॉलो करताय, हे नक्कीच आवडतंय. कसं असतं की जेव्हा तुम्ही फॉलो करता आणि लाईक करता, कमेंट करता, तेव्हा एक ऊर्जा निर्माण होते की यस, कोणतरी आपल्याला बघतं आणि आपल्याला काहीतरी चांगलंच करणं योग्य आहे. काल जी घटना मी बोललो, जे आपण संदर्भात बोललो, कसं काय असू शकतं, नो ट्रेडिंग झोन 325 लेवल्स मार्क केली, त्याप्रमाणे मार्केटनी आपल्याला काही ना काहीतरी फुल ना फुलाचीच बातमी दिली. फुल ना फुलाची बातमी बोलता खूप काही गोष्टी चांगल्या दिल्या. जर बघा, नो ट्रेडिंग झोन बोलल्यावर मार्केट वन साइड अपसाइड ओपन झोन, वन साइड मुवमेंट दिली. एक टार्गेट जो होता तो केलेला आहे. मी कालचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगितलंय, मार्केट 325 वरती फुल बुलिश होईल, फुल बुलिश होईल आणि मार्केटनी क्लोजिंग पण लगभग त्याच्या आसपास दिलेली आहे. तर आता होणाऱ्या गती, या प्रतिक्रिया, या क्रिया ज्या पण असतील त्या मोस्टली वरच्या साईडला असतील. ओके, आता बघा, मी जेव्हा काही बोलतो त्या शब्दाला पकडून चालू नका, कारण का त्याच्या मागचं काहीतरी कारण असतं, ते या 5-10 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सांगू शकत नाही. ठीक आहे. असं होतंय की मार्केट जेव्हा बुलिश होतंय, ह्या लेवल येऊन सेलिंग येते. बघा, आपण जर 15 मिनिटात चार्ट होते आपण बघू ना, तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा, म्हणजे मी माझ्या स्वतःचं मनाचं काहीच बोलू शकत नाही, कारण का मी माझी बांधिलकी आहे स्टॉक मार्केटच्या लाईनी, ट्रेंड लाईनी बरोबर. जेव्हा जेव्हा मार्केट वरती येतंय, एकदा आलं, दोनदा आलं खाली, इथे पण आलं खाली, आता इथे आलंय, ते पण एकदा ने दोनदा लगभग त्याच लेवलला आहे. तर मार्केट उद्या ही लेवल तोडेल का? जर तोडली तर वरच्या आपल्या लेवल्स, ज्या रेसिस्टन्स लेवल आहेत, त्या ओपन होतील का? मार्केट ऑल टाइम हायला प्रयत्न करेल का? या सगळ्या गोष्टी आहेत. आता ऑल टाइम हाय बघायला गेलं तर आपल्याला ते डिले दिसतंय. ऑल टाइम हाय किती आहे? ऑल टाइम हाय 26,250 आणि आता आपण कुठे आहे? 25,300 च्या लेवलला. म्हणजे इकडनं मार्केट आपल्याला 700-800-900 पॉईंट वरती रॅली द्यायची. पण हीच बाजू अशी आहे की इथे जो कन्सोलिडेटचा एरिया आहे तो तोडून मार्केट वरती जाईल की मार्केट खाली जाईल. ओके, आता जर उद्याची मुवमेंट जर चांगली होत असेल तर नक्कीच आपण प्रयत्न करूया वरच्या साईडला, बरोबर आहे. आता हा झोन काढून आपण जरा झोनला वरच्या साईडला न्यायचा प्रयत्न करूया. आपण सगळंच काढूया आता. बघा, लेवल त्या लागले असतात, त्याच लेवल लागलेले असतात, पण त्याच्या मागचं कारण असं असतं की जसे ओवाय चेंज होतात त्याप्रमाणे मार्केट चेंज होत. म्हणजे किती लोक आली आणि किती लोक गेली ह्याच्यावरती मार्केट डिपेंड करते की मार्केटचं मुवमेंट काय होणार आहे. त्यामुळे मोस्टली तुम्ही ट्राय करा की ओवायला रीड करा. ओवाय बरोबर फक्त ओवाय डिपेंड करा, ओवाय स्ट्रॅटेजीज पण शिकण्याचा प्रयत्न करा, समजण्याचा प्रयत्न करा. कारण कधी कधी ओवाय पण तुम्हाला ट्रॅप करू शकतात की माणसं ह्या साईडला वाढली, माणसं ह्या साईडला वाढली, झटकन ह्या साईडला वाढतात. त्यामुळे तो मेन भाग होतो की आपण कुठल्या साईडला खेळायचं आणि आपला रेंज काय. तर मार्केटने आता ह्या लेवलची रेंज तोडलेली आहे. बघा, आता जो एरिया माझा बनलाय, मी हरवेळेला सांगतो की मार्केट असं ह्या गतीने जातं, ह्या पॅटर्नने जातं. आता मार्केटने आता ह्या लेवलला तोडून मार्केट वरच्या लेवलला आहे. ठीक आहे, ह्या लेवलला तोडून मार्केट वरच्या लेवलला आहे. तर मग काय, खालच्या लेवलचा आपले लागून आहेच आहेत, ते येतील तेव्हा येतील. पण वरच्या लेवल काय, जर वरच्या लेवलने उद्या मार्केटनी, बघा परत सांगतो तुम्हाला, मी नीट आहे का, काल जर सांगितलं तसं, मार्केट गॅप अप ओपन होतं या फ्लॅट ओपन होतं. बघा,
गॅप अप होतो, फ्लॅट होतो मग मार्केट रिटेस्ट करून जर मार्केट खाली येत असेल तर ह्या लेवल तुम्हाला बघायला भेटतील परत. ठीक आहे. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन खाली टच करत असेल सपोर्टला, तिथे बाउन्स करणार आणि ते वरच्या लेवल दाखवेल. इन केस उद्या असं पण होऊ शकतं की मार्केट ओपन होईल आणि डायरेक्टली रेंज तोडेल आणि नंतर कन्सोलिडेट होईल. जेव्हा वरती गेल्यावर मार्केटला थांबणं जरुरी आहे, तिकडनं मग एक नवीन क्रॉस चालू होतो. उद्याच्या पॉसिबिलिटीज खूप चांगल्या आहेत. उद्याच्या पॉसिबिलिटीज चांगल्या याचा अर्थ असा आहे की आपला झोन तर पहिला आपण डिस्कस करून घेऊया, लावून घेऊया की लगभग आजचा डे हाय लगभग ह्या पॅटर्न मध्ये येतोय. ही लेवल आता इथे लावतो. मार्केट जरा पुढे सरकलेलं आहे, त्यामुळे ह्या लेवल्स मध्ये लागलेले आहेत. ओके, बघा मी लेवल्स कधीच चेंज नाही करत. मार्केट जसं दिवसाला काही घडामोडी मध्ये बदल घडवतो त्याप्रमाणे माझे लेवल्स चेंज होतात आणि मी सेव्ह करतो. तर वार्ता अशी की उद्या मार्केट कुठे खुलेल, मार्केट उद्या गॅप अप होईल की नाही होईल. ऑप्शनची बघायला गेलं सेन्सेक्सचा आणि निफ्टीचा, तर आजच्या हिशोबाने पुट सेलर्स जास्तच आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर सेन्सेक्सचा ऑप्शन शेल्स ऑप्शन बघायला गेला, चेन बघायला गेलं, तर इथे पण तुम्हाला पुट सेलर्स जास्त येतील, म्हणजे वरच्या साईड्स ओपन होण्याच्या शक्यता जास्त आहेत. पण होईल काय की उद्या हे लोक इथे पण येतील, कारण का मार्केट आता लेवलला आहे. जर सेन्सेक्सची वार्ता करतोय तर तुम्ही नक्कीच बघा, सेन्सेक्स मी आज लेवल दिलेली, ही बघा सेन्सेक्सची आज लेवल जी होती ती मी आमच्या ग्रुपवर पण टाकलेली की जर मार्केट ही रेंज सोडून सस्टेन होत असेल तर नक्कीच वरती एक मुवमेंट येईल. त्यानंतर आम्ही दिवाळी गिफ्ट पण आम्ही देतो. दिवाळी गिफ्ट देतो याचं कारण काय, दिवाळी येईल त्यामुळे सगळ्यांना जरासं बरं वाटतं, लाईट वाटतं. असे ट्रेड आपण रोज करत असतो, होईल नाही होईल त्याचा भरोसा नसतो. अॅनलाइज केलं तर आहे, पण ह्याचा कॉन्फिडन्स होईल की नाही होईल म्हणजे ह्याच्यावरती सायकोलॉजी काय बोलते, इथपर्यंत टार्गेट झालाच पाहिजे. मार्केट जर ही लेवल तोडत असेल तर इथपर्यंत जाणं भागच आहे. बघा मार्केट इकडनं का नाही घेतलं मी ह्या कॅन्डल का नाही घेतलं, ह्याच्यामध्ये खूप काही कारणाचा अभ्यास असतो. तर इकडनं इथपर्यंत जाईल की सांगू शकत नाही, पण इकडनं जर लेवल तोडली जी होती 420च्या वरची, 82,200चा कॉल होता, तर इकडे लेवल तोडली तर 520 ची लेवल तोडून वरती अजून जाण्याची शक्यता आहे. मी लेवल टाकलेली, त्याचप्रमाणे एक आमचा स्ट्रॅटेजी रूल आहे, सेटअप आहे, तो पण मी सांगितलं की सेटअप रूल फॉर्म होतोय. मार्केटने तशी मुवमेंट द्यायला चालू केलं. मार्केटला मी अॅनलाइज करत होतो की इथपर्यंत मार्केट असं या मुवमेंटला जाणं शक्य आहे, ट्रेड होल्ड करा. मार्केटने 500 पर्यंत दिलं, मी लगभग 80 पॉईंट कडून बाहेर निघालो. लॉट मोठे होते, 80 पॉईंट करून बाहेर निघालो. माझं एक असतं की मला 50-100 पॉईंट भेटले का आपण निघायचं. ते 200-250 पॉईंट साठी आम्ही थांबत नाही, तो गेम माझाच नाही. त्यानंतर मार्केटनी तो लेवल पण दिली, त्याच्यानंतरची लेवल पण दिली. बघा 500 वरनं 600 लेवल पण दिली. मार्केट काय देईल याचा भरोसा नाहीये. मार्केट काय दिलं नीट आहे का, मार्केट काय देईल त्याचा भरोसा नाहीये, पण तुम्ही कितीपर्यंत होल्ड करू शकता हे इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट बुक करणे, मी हर स्टुडंट्सना सांगतो, फॅमिली मेंबर सांगतो, प्रॉफिट बुक करणं आलं पाहिजे या लॉस बुक करणं आलं पाहिजे. मार्केट चाललंय मी थांबलोय ह्याला अर्थ नाहीये. मार्केट कधी पण एका कॅन्डल मध्ये रिव्हर्सल देऊ शकतं आणि खूप वेळा सगळ्यांशी अशा घटना होतात की सर प्रॉफिट तर दिसतंय पण एकाच कॅन्डल मध्ये माझं प्रॉफिट जाऊन माझं कॅपिटल पण मायनस होतं. मग का थांबताय, करा ना 10%, 5% रोज घेऊन जायला प्रयत्न करा. महिन्याचा किती आराखडा तुमचा होतोय, पैसा डबल होतोय. काही लोक आमचे 5% घेऊन, मोठे लॉट घेऊन 5% घेऊन निघतात, काही लोक 50 घेऊन निघतात. सगळ्यांचे स्ट्रॅटेजी आहेत. मार्केट रोज पैसा देत नाही हे पण खरंच आहे, त्यामुळे मार्केट जेव्हा पैसा देईल तेव्हा 10-20% घेऊन जावा ना, थांबू नका. जिथे थांबाल तिथे मार्केट तुम्हाला थांबायला शिकवेल आणि तो अंत असेल मग. कारण का हीच तुमची लालच आहे, जिकडे आपण थांबतो ना, आता भेटेल, अजून भेटेल, आता भेटेल, 200 400 800 1600 3200 झालं, 3200 डायरेक्टली 0 मायनस कॅपिटल खलास. खूप लोकांशी असं होतं, खूप लोकांना वाटतं की अरे इकडनं तर गॅप अप उडलंय, इकडनं जाईल का अजून वरती. इकडनं जायच्या अगोदर इथे बघा की एक लेवल आहे, ती जर लेवल तोडून मार्केट रेसिस्ट करतंय, सस्टेन करतंय, मग मार्केट वरती जाईल.
तर उद्यासाठी आपल्या लेवल ठरलेल्या आहेत 325 ची लेवल जर मार्केट सस्टेन करत असेल याच्यावरती तर एक मोठा ट्रेंड बघायला भेटतोय, नाहीतर इकडनं मार्केट परत ह्या लेवल पर्यंत येण्याची शक्यता आहेच. कारण का इथे टॉप प्लस सेलिंग होते, कारण वरती ट्रेंड लाईन पण आहे आपली जी डेली वरती आहे, जी सर्वात स्ट्रॉंग आहे. तर बघा उद्याच्या उद्या आपल्याला लेवल्स भेटतात का? उद्याचे लेवल्स जर बघायचे असतील तुम्हाला वरच्या लेवल्स, तर त्या पण मग सांगतो मी. बघा पहिली लेवल ते एकदम खूप जवळच आहे, जी आहे 450 ची. त्यानंतर एक लेवल मला दिसते जी आहे 500, येस 500 ची. पण काय होतं माहितीये काय, मार्केट आता ह्या लेवलला आहे आणि 500 ची लेवल जर आपण मोजत असू तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यासाठी मार्केटला ह्या लेवल ट्रेंड लाईन तोडून सस्टेन होऊन जाणं जरुरी आहे. जर ही पण तोडली तर तुम्हाला 500 च्या वरच्या पण लेवल तुम्हाला सुटताना दिसतील. ठीक आहे, मी व्हिडिओ खूप छोटा बनवत आहे. सनसेटची उद्या एक्सपायरी आहे, त्यानंतर दिवाळीचा सण चालू होत आहे. शुक्रवारपासून आपले सण चालू होत आहेत दिवाळीचे. पुरा हप्ता हे आहे. 21 तारखेला मुहूर्त ट्रेडिंग पण होत आहे. यावेळी मुहूर्त ट्रेडिंगचा टायमिंग जरासा बदललेला आहे, त्याची पण तुम्ही दक्षता घ्या. कारण का रूल्स सगळे चेंज होतात, त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागते, आपल्याला समजायला लागते, त्याप्रमाणे आपल्याला ट्रेडिंग करायला लागते. हा पण तेवढाच इम्पॉर्टंट भाग आहे. काय फॅमिलीचे मेसेज आले की मी 50 पॉईंट काढले, मी 30 पॉईंट काढले. 10 पॉईंट काढा या 5 पॉईंट काढा, ग्रीन मध्ये क्लोज होणं खूप मोठा विषय आहे. सायकोलॉजिकल गेम. सायकोलॉजी म्हणजे काय की तुम्ही मार्केटच्या पाठलाग करत मार्केटला ट्रॅक करताय आणि तिथे FIs आणि DIs लोक जे आहेत ते काय करतात हे तुम्हाला कल्पना जर यायला लागले म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये सहभाग होऊ शकता, नक्कीच होऊ शकता. ओके, उद्याची ट्रेड आपण क्लिअर केलेत की 25,300च्या वरती आपण काहीतरी करू. या मार्केट जर बाउन्स करत असेल खालच्या साईडला तर आपण खालच्या साईडला बघू. लेवल्स खालच्या पण लागलेल्या आहेत, वरच्या पण लागल्या आहेत, नो ट्रेडिंग झोन पण लागलेला आहे. ठीक आहे, आता मी नो ट्रेडिंग झोन बोलल्यावर लोक बोलतात सर इथे आम्ही काहीच करायचं नाही का? मार्केट जर इथे आलंय खाली आणि जर इकडनं एक मुवमेंट घेत आहे तर ही लेवल तुम्हाला भेटणारच आहे ना, तशी ट्रेडिंग करा. कारण का लाईव्ह वरती मी सांगू शकतो, इथे इथे आपण आहोत बोलतो तुम्ही सांगू शकतो, पण पुऱ्या 10-15 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाहीये. त्यामुळे स्वतःहून जर अनालाइज करायचा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठी आहे, बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, तर इथे ओपन झालं आणि वरती गेलं तर एक मुवमेंट भेटेल. इथे ओपन झालं रिसिस्ट करून खाली आलं तर हा एक मुवमेंट भेटेल. फ्लॅट ओपन होऊन खाली आलं तर वरती मुवमेंट भेटेल. ठीक आहे, गॅप डाऊन ओपन झालं बहुतेक खालीच निघून जाईल. गॅप अप ओपन झालं तर वरतीच निघून जाईल. बघा एवढे सगळे गोष्टी सांगले तुम्ही कन्फ्युज होऊन जाल, म्हणून मी सांगत नाही. तुम्हाला आता कळलं असेल मी काय बोलतो ते. कारण काय ना, गॅप अप गॅप डाऊन ओपन होण्याच्या पाठचे कारण आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग करणं याचे खूप वेगळे वेगळे विषय आहेत. हे आपण आस्तेचे समजू. सगळं समजायला जाऊ नका. पहिला तुमच्या अभ्यासावरती गोष्ट ध्यान द्या, त्यानंतर विचार करा. कारण का जसं तुम्ही एक एक लेवल वाढवतो ना तुम्हाला सोपी वाटत जाते सगळी गोष्ट. त्यामुळे पहिलं जे तुमच्या ताटात वाढले ते खायला बघा, त्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करायला जावा. ठीक आहे, उद्याच्या लेवलचं आपलं डिस्कस झालेलं आहे. शांती ट्रेड करा. उद्या मोठे ट्रेड भेटण्याची शक्यता पण आहे, कारण का मार्केट रेंज मध्ये आहे. वरनं खाली पण मोठी रेंज दिसते, तुटल्यावर मोठी पण रेंज इकडे पण दिसते. त्यामुळे शांत राहा, समजून खेळा, शिका, समजा, थांबा आणि त्यानंतर खेळा. तीच खरी प्रगती तुमची. फक्त ग्रीन रेड ग्रीन ग्रेड करत मार्केट तुम्हाला सारखं वर खाली करत राहील. ठीक आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचा दिवस चांगला जाओ याची अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद. गुड नाईट.